बऱ्याच लोकांना अशी शंका आहे की अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जनाचा खास दिवस. हे जरी असलं तरी तितकंच महत्त्वाचं आहे अनंत चतुर्दशीची व्रतकथा. तर ही कथा तुम्ही पूर्ण ऐकाल तर त्यातून तुम्हाला समजेल की हे व्रताचं महात्म्य काय, तुम्ही गेलेलं तुमचं वैभव कसं मिळू शकतं हे तुम्हाला कथेच्या शेवटी समजणारच आहे. चला तर सुरुवात करूया डायरेक्टली कथेला. श्री गुरु सायम देवाला म्हणाले, तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस. या अनंत पूजेचे महात्म्य काय आहे व ही अनंत व्रत पूजा पूर्वी कोणी केली होती, या व्रत पूजेचे फळ काय याविषयी मी तुला सांगतो, ते ऐक. हे अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केले होते. त्या व्रत प्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. त्याचे असे झाले की कौरव आणि पांडव पण लावून द्यूत खेळत होते. त्या द्यूत क्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले व त्यांना 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी, पण तो आपले भाऊ द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगीत होता. पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपटकारस्थाने करून त्यांना त्रास देतच होते. पांडवांचे सत्वहरण करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्वहरण करण्यास कौरवांनाही पांडवाकडे पाठविले, परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्षण करत होते. पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेला. श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले, त्याची यथासांग पूजा केली. मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली. हे भक्तवत्सला कृष्णनाथा, तुझा जय जयकार असो. हे कृष्णा, तूच या विश्वाची उत्पत्ती स्थिती लय यास कारण आहेस. तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस. दुष्ट दुर्जनांचा नाश व संत सज्जनांचे रक्षण यासाठीच तूच अवतार घेत असतोस. पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस, मग आमची उपेक्षा का करतोस? तुझ्याशिवाय आम्हाला कोणाचा आधार आहे सांग बरं. तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावी लागत आहेत? आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल? सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले. त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो. ते व्रत केले असता तुमचे गत वैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल. सर्व व्रतांमध्ये अनंत व्रत अंतयंत श्रेष्ठ व प्रभावी आहे. ते व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल. तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू, तेच माझे मूळ रूप आहे. मीच तो नारायण. दुष्टांचे निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेवकुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला. मीच जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे. मीच सर्व काही आहे. मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे. त्या अनंताची म्हणजे माझीच तुम्ही यथासांग पूजा करा. या व्रताने तुम्ही सर्वतोपरी लाक्यान होईल. हे व्रत कोणत्या दिवशी करावे, कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांगा, अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्रीकृष्ण म्हणाला, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रतपूजा करावी. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा कृतयुगातील आहे. वशिष्ठ गोत्री सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता. भृगकन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती. त्यांना एक कन्या झाली. तिचे नाव होते सुशीला. दुर्दैवाने सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली. सुशीला अगदी नावासारखीच होती. ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करीत असे. घरातील केरवारा सडा सारवण करणे, अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे, देवपूजेची तयारी करणे, घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करीत असे. सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी शोतकर्मे थांबली होती. म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली. तिचे नाव कर्कशा. ती अगदी नावासारखीच होती. ती अत्यंत दृष्ट बुद्धीची होती. ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करीत असे. सुशीला तिची सावत्र मुलगी. ती सुशीलेचा छळ करत असे. सुशीला आता उपवर झाली होती. सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. सावत्र आई तिचा छळ करीत होती व सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होते. यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे. आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते.
आणि तसा योग जुळून आला आणि एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला. त्याने सुशिलेला पाहिले व तिला मागणी घातली. सुमंतूला कौंडिन्य जावई म्हणून पसंत पडला. एका शुभ मुहूर्तावर सुशीला आणि कौंडिन्य जावई यांचा विवाह झाला. सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशीला व कौंडिन्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले. आषाढ आणि श्रावण असे 2 महिने गेले. कौंडिन्याला सासूरवाडीस राहणे पसंत नव्हते. आपण आता दुसरीकडे राहावयास जावे असे त्याने ठरविले. मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली. जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला, कन्या आणि जावई जात आहेत, त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर. हे ऐकताच ती कर्कश संतापली. काही एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतलं. तिघांना मोठे आश्चर्य वाटले. सुमंतूला तर फार वाईट वाटले. त्यांनी स्वयंपाकघरात शोधाशोध केली. एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले. तेवढेच आपल्या मुलीला त्याने कन्या जावयाला निरोप दिला. सुशीला आणि कौंडिन्य एका रथात बसून निघाले. दुपारच्या वेळी कौंडिन्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबविला. कौंडिन्य अनुष्ठानासाठी गेला. सुशीला रथातच बसून राहिली. तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले. तेथे काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करीत होत्या. त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या. निरनिराळ्या कळशांची पूजा करीत होत्या. सुशीलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले, तुम्ही ही कसली पूजा करीत आहात? या पूजेचा विधी कसा असतो? ही पूजा केली असता काय फळ मिळते? हे सर्व मला सांगाल का? त्या स्त्रिया म्हणाल्या, बस, आम्ही तुला सर्व काही सांगतो. आम्ही ही भगवान चतुर्थीला अनंताची पूजा करावयाची असते. याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात. ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुख समृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते. ही पूजा कशी करावयाची याचा थोडक्यात विधी असा. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अनंतरूपी श्री विष्णूची पूजा करायची असते. हे एक कौटुंबिक व्रत आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवायचे असते. या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून 14 गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो. पूर्वी ज्याने हे व्रत चालवले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवायचा असतो. दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करायची असते. चौरंगावर दर्भाच्या बनवलेल्या 7 फण्यांचे शेषरूपी अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यापुढे अनंत दोरक ठेवायचा. त्याची पूजा करावी. चौरंगावर गंगेचा एक व यमुनेचा एक असे 2 जलपूर्ण कलश ठेवावे. त्यांची पूजा करावी. चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून धारणा करावी. नवीन ग्रंथीयुक्त दोरे तुम्ही कलशावर ठेवून पुरुष सूक्त मंत्रांनी त्यांची पूजा करावी. या अनंत पूजेत 14 या संख्येला फार महत्त्व आहे. अनंत दोराला 14 गाठी असतात. नैवेद्याला 14 लाडू, करंजा, अपूप इत्यादी पदार्थ असावेत. हे व्रत किमान 14 वर्ष करायचे असते. 14 वर्ष झाल्यावर ह्या व्रताचे उद्यापन करावे. या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. सर्व सुख समृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूपात भगवान विष्णूची आपल्यावर पूर्ण कृपा होते. अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशिलेला म्हणाल्या, आजच अनंत चतुर्दशी आहे. तू आजच आमच्याबरोबर ही व्रतपूजा कर. त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझी मनोकामना पूर्ण होईल. सुशिलेने आनंदाने ते मान्य केले व स्त्रियांच्या समवेत भक्तिभावाने अनंताची यथासांग पूजा केली. सुशीला आणि कौंडिन्य रथात बसून पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले. हे कोणते नगर? हे कोणाचे नगर आहे? त्यांना काहीच समजेना. इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात. या नगराचे राज्य तुमचेच आहे, असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एक वैभव संपन्न राजप्रसादात नेले. अनंत पूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते. एके दिवशी कौंडिन्याच्या सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले, हे हातावर तू काय बांधले आहेस? सुशीला म्हणाली, हा अनंत आहे. मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले, त्यामुळे आपल्यालाही सुखसमृद्धी प्राप्त झाली आहे. हे ऐकताच कौंडिन्याला राग आला. तो म्हणाला, आपल्याला सुखसमृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने, माझ्या ज्ञानामुळे, मी केलेल्या खडतर तपश्चर्येने. त्यात त्या अनंताचा काहीही संबंध नाही. असे म्हणून त्याने तो अनंत दोरक हिसकावून घेतला व अग्नीत टाकला. अनंताचा कोप झाला. अनंत व्रताचा अपमान झाला. कौंडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली. चोरांनी सगळी संपत्ती चोरून गेली. त्याच्या घराला आग लागून सगळे घर जळून भस्म झाले. सुशिलेला अतिशय दुःख झाले. ती शोक करू लागली. प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला. सुशीला आणि कौंडिन्य एकवस्त्रानिशी वनात भटकू लागले. कौंडिन्याचे डोळे उघडले. त्याचा गर्व नाहीसा झाला. पश्चाताप पद्मग्न झालेला तो शोक करीत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला.
जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला, तुम्हाला अनंत कोठे दिसला का? प्रत्येकजण नाही असे उत्तर देत असे. त्या वनात कौंडिन्याला एक आम्रवृक्ष दिसला. त्या वृक्षावर खूप फळे होती, पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता. कौंडिन्याने त्या वृक्षाला विचारले, तू भगवान अनंताला पाहिलेस का? वृक्ष म्हणाला, नाही, मी पाहिलं नाही. तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा. पुढे त्याला एक बैल दिसला. त्याच्यापुढे भरपूर चारा होता, पण त्याला तो खाताच येत नव्हता. तू अनंताला पाहिलेस का? असे कौंडिन्याने त्याला विचारले. त्याने नाही असे सांगितले. कौंडिन्य पुढे गेला. त्याला 2 सरोवरे दिसली, पण त्यातले पाणी कुणीच पित नव्हते. त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही, तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाहीत. ही परिस्थिती देवाला सांगा, असेच सांगितले. पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला. ते दोघे नुसतेच उभे होते. कुणी काही बोलत नव्हते, काही सांगत नव्हते. तेव्हा कौंडिन्य अतिशय दुःखी आणि कष्टी झाला. जमिनीवर पडून शोक करू लागला. अनंत, अनंत अशा हाका मारू लागला. त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली. तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे प्रकट झाला. कौंडिन्याने त्याच्या पायावर डोके ठेवून विचारले, तुम्ही तरी अनंत कोठे पाहिलात का? त्यावेळी मीच तो अनंत, असा तो ब्राह्मण म्हणाला, आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले. त्यांनी कौंडिन्याचे सांत्वन करून त्यांचे गेलेले सगळे वैभव परत दिले. भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला वर दिला, तू धर्मशील होशील, तुला काहीही दारिद्र्य येणार नाही, तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील. श्रीकृष्ण म्हणाला, भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष, बैल, 2 सरोवरे, गाढव, हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का? असे विचारले असता तेव्हा विष्णूने त्यांना त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, तुला जो आम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता, परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता. त्याने कुणालाही विद्यादान केले नाही, म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली. त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येईनासे झाले. तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता. त्याने बरेच दान केले होते, पण त्याला त्या दानाचा गर्व होता. त्यामुळे आता त्याच्यापुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते. तुला ती 2 सरोवरे दिसली, त्या गतजन्मी 2 बहिणी होत्या. दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींनाच दान देत असत. त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग नाही झाला, म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पित नाही. तुला जो गंधर्व दिसला तो तुझा क्रोध होय. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गंधर्वाचा जन्म मिळाला. तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्येचा झालेला गर्व. तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला. तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास, सुशीलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस. गर्व, अहंकार, देवाधर्माबद्दल तुच्छता, यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागते. आता तुला पश्चाताप झाला आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जा व अनंत व्रत कर, म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल. मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसू नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील. कौंडिन्याला सगळे पटले. त्याचा गर्व नाहीसा झाला. त्याने घरी जाऊन पुन्हा सुशीलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्याला अनंत वैभव प्राप्त झाले. ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, अनंत व्रताचा महिमा हा असा आहे. या व्रतामुळे कौंडिन्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत केले तर तुमचे सुद्धा राज्य गेलेले परत मिळेल. रामकृष्ण हरी.